शौचालयातून तयार होणारा गॅस आणि त्याच गॅसवर घरचा स्वयंपाक ऐकायला कदाचित थोडं विचित्र किंवा अजब वाटू शकतं, पण महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये लोकांनी हा प्रयोग केवळ स्वीकारलाच नाही, तो करूनही दाखवलाय। जिथे आज पूर्ण जग गॅसच्या कमतरतेमुळे चिंतेत आहे, तिथे कोल्हापूरची ही लोक आता मात्र टेन्शन फ्री आहेत। ज्या गोष्टीला आपण टाकाऊ समजतो त्यातून आता ऊर्जेचा नवा स्रोत निर्माण झालाय। आजच्या काळात शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे ढीग ही मोठी आव्हाने आहेत। विशेषतः सार्वजनिक शौचालयातील मलमूत्र आणि सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करणे डोकेदुखी ठरते। याच गंभीर समस्येवर कोल्हापूरकरांनी एक स्मार्ट आणि पर्यावरणपूरक उपाय शोधून काढलाय। या एका प्रयोगामुळे एकाच वेळी दोन मोठे फायदे झाले आहेत। पहिलं म्हणजे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यामुळे दुर्गंधी आणि प्रदूषण कमी झालंय, आणि दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन लोकांना स्वच्छ आणि स्वस्त इंधन मिळू लागले आहेत। येथे सार्वजनिक शौचालयांना थेट बायोगॅस प्लांटशी जोडण्यात आले आहे। शौचालयातील सेंद्रिय कचरा मोठ्या टाक्यांमध्ये जमा केला जातो आणि तिथे ॲनारोबिक डायजेशन या प्रक्रियेद्वारे त्याचे जैविक विघटन केले जाते। यातून मोठ्या प्रमाणात मिथेनयुक्त बायोगॅस तयार होतो, जो शुद्धीकरणानंतर पाईपलाईनद्वारे थेट लोकांच्या किचनपर्यंत पोहोचतो। यामुळे रहिवासी गॅसवर जवळपास 12,000 रुपयांची बचत करत आहे। मित्रांनो, आज देशात वाढणाऱ्या गॅसच्या किमती आणि इंधनाचा तुटवडा पाहता असे बायोगॅस प्रकल्प प्रत्येक शहरात असणे गरजेचे वाटते का? कोल्हापूरचा हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।